देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या बैठकीमधून निघालेले आहेत। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक सुरू होती आणि या बैठकीमधून आता देवेंद्र फडणवीस हे निघाल्याचं कळतंय। महाराष्ट्रामधले नेते आता दिल्लीमध्ये जाऊन तिथे सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे। देवेंद्र फडणवीस आणि त्याच्यासोबतच आणखी काही महत्त्वाचे नेते अशी बैठक सध्या सुरू होती। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती आणि महायुतीच्या या बैठकीमधली ही अपडेट आपण बघतोय। आणि याविषयी बोलूया, ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय साधारण घडामोडी घडतायत या बैठकीमध्ये आणि कोण कोण उपस्थित होतं बैठकीला? बरोबर आहे, जवळपास पाऊण तास ही बैठक चालली। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती। प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही बैठक झाली। खरं म्हणजे जागा वाटपाच्या संदर्भानं, खाते वाटपाच्या संदर्भानं जी सगळ्यात महत्त्वाची चर्चा राज्यात सुरू आहे, शिंदेंच्या शिवसेनेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि राज्यातल्या भाजपच्या कोणत्या खासदारांना मंत्रिपद मिळणार, या सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। खरं म्हणजे भौगोलिक सगळा आणि जातीय समीकरणांचा विचार करून त्या भागात मंत्रिपद जी आहेत ती दिली जाऊ शकतात। कारण पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, प्रत्येक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तिथे मंत्रिपद देणं गरजेचं ठरणार आहे। कारण येत्या काळात विधानसभांचा विचार करून तशा पद्धतीनं पक्षाचं जे जाळं आहे ते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न या तीनही महायुतीतल्या महत्त्वाच्या नेत्यांना करावा लागणार आहे। त्या संदर्भातली महायुतीच्या नेत्यांची जी बैठक आहे ती दिल्लीमध्ये पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक आटोपून बाहेर पडलेत। अजूनही एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आपल्याला पटेलांच्या निवासस्थानी चर्चा करतानाची माहिती मिळते, ज्यासाठी सुनील तटकरे देखील आतमध्ये हजर आहेत, छगन भुजबळ, त्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील याच निवासस्थानी दिल्लीतल्या पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। अगदी थोड्या वेळात एकनाथ शिंदे बाहेर पडतील, पाहावं लागणार आहे बैठकीच्या अनुषंगानं नेमकी काय चर्चा झाली, त्यावर एकनाथ शिंदे काही बोलतायत का। अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी।